स्वागत आहे मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलवरती। मकर संक्रांती म्हणजेच सूर्यदेवाचे उत्तरायण, थंडीचा कडाका, तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि प्रत्येक घरात हमखास होणारे तिळाचे लाडू। पण कधी तुम्ही विचार केला आहे का, संक्रांतीला तिळाचेच लाडू का करतात? गुळच का वापरतात, साखर का नाही? यामागे धार्मिक कारण आहे की वैज्ञानिक? आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत धार्मिक, आयुर्वेदिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सामाजिक कारणे। मकर संक्रांतीचे आध्यात्मिक महत्त्व। मकर संक्रांती हा एकमेव सण आहे जो तिथीवर नाही तर सूर्याच्या स्थितीवर आधारित आहे। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, उत्तरायण सुरू होते, देवतांचा दिवस प्रारंभ होतो। शास्त्रात सांगितले आहे, उत्तरायणात केलेले दान, जप, तप यांचे फळ अनेक पटीने वाढते। तिळाचे धार्मिक महत्त्व। पुराणानुसार तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या घामातून झाली। तीळ हे पितृदोष नाशक मानले जातात, म्हणूनच तिळाचे दान, तिळाचा होम, तिळाचे पिंडदान खूप पुण्यदायी मानले जाते। महाभारतात सांगितले आहे, तीळ दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्य दीर्घ होते। थंडी आणि शरीर यामागील आयुर्वेदिक कारणे। थंडीचा काळ म्हणजेच अत्यंत थंडी, वातदोष वाढलेला, सांधे दुखणे, थकवा। आयुर्वेद सांगतो, तीळ उष्ण प्रकृतीचा आहे, शरीराला उष्णता देतो, स्नायू मजबूत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। गूळ रक्त शुद्ध करतो, शरीरात ऊर्जा निर्माण करतो, म्हणून तीळ आणि गूळ म्हणजेच परिपूर्ण आरोग्य। ग्रहदोष आणि तिळांचे नाते काय आहे? ज्योतिषशास्त्रानुसार तीळ हे शनी ग्रहांशी संबंधित आहे। मकर रास ही शनीची रास आहे। संक्रांतीला तिळाचे दान केल्यास शनी दोष कमी होतो, आर्थिक अडचणी दूर होतात, अडथळे कमी होतात। म्हणूनच म्हणतात, संक्रांतीला तिळाचे लाडू खाल्ले तर घरात शांती नांदते। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। सामाजिक अर्थ। संक्रांतीस म्हणजेच जुने मतभेद विसरणे, रुसवे फुगणे मिटवणे, नात्यांमध्ये गोडवा आणणे। तीळ म्हणजेच कडू असतो, गूळ हा गोड असतो, दोघांचा संगम म्हणजे जीवनातील कटुता विसरून गोड बोलण्याचा संदेश। मग तिळाचाच लाडू का, इतर पदार्थ का नाही? लाडू बनवायला सोपे, जास्त दिवस टिकणारे, वाटायला सोयीचे। शास्त्रानुसार संक्रांतीला वाटपासाठी तीळयुक्त पदार्थ सर्वोत्तम मानले जातात, म्हणूनच संक्रांतीला तिळाचे लाडू हे फक्त पदार्थ नाही आहेत, आरोग्य, पुण्य, ग्रहशांती, नात्यांचा गोडवा हे आहेत। या संक्रांतीला तिळाचे लाडू खाताना ही परंपरा का आहे हे नक्की आठवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मंदिर यात्रा विथ निकुराजला सबस्क्राईब करायला विसरू नका।